हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मोटिवेशन विथ सोनिया. तर मी आज आली आहे छोटासा ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर. बऱ्याच दिवसापासून मला यायचं होतं मैत्रिणींनो, पण थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे मी नाही येऊ शकली. पण म्हणलं आज ठीक आहे, आपणच असं जर कारणं देत राहिलो तर आपण आपल्या मैत्रिणींना काय संदेश देणार आहोत. म्हणून मी परत आली आहे मैत्रिणींनो. आता तुम्ही जो मला सपोर्ट देत आहात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे मैत्रिणींनो. मी फक्त आणि फक्त मी जो प्रवास सुरू केला किंवा मी माझी जर्नी जशी सुरुवात केली तशी मलाही तुम्हाला ते सांगायचं होतं की मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकणार. म्हणून मी हे चॅनलचं मी एका दिवशी अशी सहज अभ्यास करत बसली होती मैत्रिणींनो, माझा स्वतःचा सेल्फ स्टडी. तर तेव्हा मला असंच एकदमच म्हणजे मनामध्ये असा विचार आला की ठीक आहे, आपण करतोय, आपल्याला मोटिवेट स्वतःला मी करत असते नेहमी वारंवार. पण मग म्हणलं असं माझ्यासारखे अजून किती एक असतील ना, माझ्या बहिणी, माझ्या मैत्रिणींनी, नाही का, की त्यांना अजून म्हणजे ते थोड्याशा आपल्या दैनंदिन कार्यामध्ये त्यांच्या स्वप्नांपासून त्या दूर गेल्या, नाही का. आणि लेकरांची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी हे पार पाडता पाडता ते काय आपल्या ध्येयापासून थोड्याशा भरकटल्या आहेत किंवा त्यांच्याकडे वेळ नाही हे कारणं देत आहेत. तर मग अशा माझ्या मैत्रिणींसाठी मी काय केलं की हा चॅनल सुरू करावा असं माझा म्हणजे एकदमच माझ्या डोक्यात आला आणि मी त्याच दिवशी तो निर्णय केला मैत्रिणींनो. आणि त्याच दिवशी मी ही सुरुवात पण केलेली आहे. हो, तुम्हाला म्हणजे खोटं नाही सांगणार, पण हे सत्य आहे. हो, 100% सत्य आहे की ऑन द स्पॉट हा माझा निर्णय झालेला आहे. इवन माझे लेकरं जे आहेत ते शाळेमध्ये होते मैत्रिणींनो, ते शाळेतनं घरी पण नव्हते आले आणि मी माझा अभ्यास करत असताना माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि मी त्याला पूर्णत्व म्हणजे सत्यामध्ये उतरवलं आणि ते मी माझं चॅनल सुरू केलं. जेव्हा मी घरी आले, माझी मुलं, मोठा मुलगा माझा आता 10th गेलेला आहे आणि माझी मुलगी जी आहे ती आता 7वीला जाईल. हो मैत्रिणींनो, तर ते लेकरं पण शॉक झाले की मम्मा तू असं कसं केलं अचानक. तर म्हणजे मग त्यांना मी हे सांगितलं की बेटा, म्हणलं हे असं ना असं मी अभ्यास करता आणि मला माझ्यावरनंच असं वाटलं ना की माझ्यासारखे अजून कितीक माझ्या बहिणी असतील ना, माझ्या मैत्रिणीने असतील की जे ह्या अशा सांसारिक व्यापामध्ये गुंतलेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया. तर काय करायचं, तर आपण स्वतः जसं मोटिवेट होतं तसं त्यांनाही आपण काय करत राहायचं, मोटिवेशन देत राहायचं. आणि हो मैत्रिणींनो, म्हणजे मी कल्पना केली नव्हती की तुम्ही सर्वजणी मला इतका छान प्रतिसाद द्याल आणि तुम्हाला माझी ही कल्पना किंवा मी जे करत आहे ते तुम्हाला इतकं आवडेल म्हणून खरंच मला असं वाटलं नव्हतं. त्याबद्दल मी तुमचे खूप 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 मनापासून मी काय आभार व्यक्त करते मैत्रिणींनो. हो, कारण मला शब्द नाही आहेत की मी खरंच काय थँक्यू म्हणावं म्हणून. कारण मी पण सर्वसाधारणच आहे, तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, एक विद्यार्थिनी आहे आणि 2 लेकरांची आई आहे. तर मीही तसा संसार, व्याप, सर्व गोष्टी करत करत जसं मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की लग्नानंतर मी कसं 13 वर्षाचा गॅप जो आला माझ्या जीवनामध्ये, तर त्याच्यामध्ये माझं काय लेकरं आणि संसार याच्यात गुंतल्यामुळे माझं करिअर नाही होऊ शकलं. पण मी जेव्हा माझी मुलगी ही समजा 3 वर्षाची होती, श्रेया, तर तेव्हा मी काय केलं की BAला ॲडमिशन घेतलं होतं मैत्रिणींनो 17 2000. आता तेव्हापासून मग मी काय आणि रेग्युलरमधनंच केलं. मी राहायला औरंगाबाद या ठिकाणी आहे, म्हणजे आता सध्याचं नाव त्याचं छत्रपती संभाजीनगर हे आहे. तर मग मी इथं माझं BA आणि त्याच्यानंतर मी माझं MA पण कंप्लीट केलेलं आहे सायकोलॉजीमधनं. आणि मग मी 1 वर्षाचा गॅप घेतला. का घेतला, तर 2023 बरेच आपले कॉम्पिटिटिव्हचे सरळ सेवेच्या जागा निघाल्या होत्या. तर मग माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं होतं की तू कॉम्पिटिटिव्हची तयारी कर किंवा अटेम्प्ट तरी देऊन पहा. तर मलाही ती कल्पना योग्य वाटली की ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. कारण मी माझ्या याच्यामध्ये तुम्हाला नेहमी सांगत असते की प्रयत्न करणे. हो, प्रयत्न करून जर आपल्याला अपयश आलं तर आपल्याला एक खूप मोठं समाधान लाभतं मैत्रिणींनो की मी प्रयत्न केला, नाही का. मी प्रयत्न करून ठीक आहे, नाही झाली ठीक आहे, तर आपल्याला एक मार्ग बंद झाला तर आपल्यासाठी काय असे अनेको 100 हजारो मार्ग हे मोकळे होतात, रस्ते मोकळे होतात. तर मग मी ठीक आहे म्हणून तो निर्णय एक्सेप्ट केला. आणि मग मी 23 जे काही सरळ सेवेचे निघाले होते, मी तलाठी भरतीचा पण फॉर्म भरून पेपर दिला मैत्रिणींनो, ग्रामसेवकचा दिला आणि इवन अंगणवाडी पर्यवेक्षिका वगैरेचे जे काही निघाले
ते मी दिले. पण कसं आहे, तिथे अभ्यासक्रम हा खूप वास्ट आहे आणि आपला हा व्याप त्याच्यामुळे प्रॉपर नाही झालं माझ्याकडनं. खरं सांगायचं म्हणजे की जेवढं द्यायला पाहिजे तेवढं मी नाही देऊ शकली. कदाचित ते कारणास्तव माझं नसेल झालं. पण ठीक आहे, म्हणून मग मी म्हणलं की नाही, कमबॅक करायचा. कारण मग कसं कॉम्पिटिटिव्हमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि मग आपली काय डाळ शिजेल असं मलाही वाटलं होतं. मीही डिमोटिवेट झाली होती मैत्रिणींनो. हे मान्य करणं तितकंच गरजेचं आहे. कारण फक्त दुसऱ्यांना सांगणं आणि स्वतः न ते काय वापरणं म्हणा, किंवा आपण त्याच्यावरती नाही अंमल करणं, किंवा आपण त्या गोष्टीवरती नाही चालणं, किंवा स्वतःची चूक मान्य न करणं हे योग्य नाही आणि मला ते पटत नाही मैत्रिणींनो. मग जे आहे ते आहे. तर मग मी काय केलं की परत कमबॅक केला आणि मग मी 2024मध्ये BEdची CETचा फॉर्म भरला मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये मला 83% आलेले आहे. तर मग मला इथल्या चांगल्या उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे मैत्रिणींनो. तर माझं आता 2 वर्षाचं BEd हे कंप्लीट होत आलेलं आहे. आणि हो, जसं की तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी BEdच्याच संदर्भातील जे TET आणि CTETचे एक्झाम आहेत त्या पण मी देत आहे. तर माझं TETचा जो पेपर दिला मी मैत्रिणींनो नोव्हेंबर 23मध्ये जो झाला होता 2025, तर तो पेपर माझा फक्त आणि फक्त 10 ते 11 मार्कामुळे राहिलेला आहे. तर म्हणजे त्याबद्दल खूप खेद वाटतं, पण नाही, त्याच्याने पण मला एक काय खूप मोठं मोटिवेशन असं मिळालेलं आहे की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर 72 मार्क्स आणू शकते तर आय कॅन डू इट. येस, आय कॅन डू इट अँड आय कॅन विन इट. हो, मला खूप म्हणजे विश्वास वाढला माझा की नाही, आपण एवढ्या व्यापातनं. आणि तेव्हा म्हणजे विशेष माझं काय, शाळेवरती इंटर्नशिप सुरू होती. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी BEd हे रेग्युलरमधनं करते. तर त्यामुळे माझं तिथे 2 महिन्याचा इंटर्नशिपचा पण तो कालावधी सुरू होता. तर त्याच्यामुळे माझा अभ्यास हा झाला नाही. कारण घरचं आवरायचं, शाळेमध्ये जायचं, तिथे पण फुल पिरियड वगैरे घ्यावं लागायचे, तिथनं घरी यायची, मग तिथून माझे बाकीचे कामं आणि मग अभ्यास. तर त्याच्यामुळे माझं कदाचित राहिलं असेल मैत्रिणींनो. आणि हो, त्याचसोबत मी CTETचा पण परीक्षा दिलेली आहे. तर त्याचा रिझल्ट तर अजून येणं बाकीच आहे. त्याची आन्सर की पण आली नाही, जो 8 फेब्रुवारीला झालेला आहे. आणि जर त्याचा रिझल्ट येईल मैत्रिणींनो, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. जसाही असेल, जसं मी आता घरी आन्सर की आम्ही काढली, तर त्याच्यातनं सध्या तर निघाल्यासारखा आहे तो विषय. पण बघूया, कारण मी आत्ताच नाही सांगणार त्या गोष्टी. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुमच्यासोबत मी तो नक्की शेअर करेल. तर ही अशी माझी जर्नी आहे मैत्रिणींनो. उतार चढाव प्रत्येकाच्या जीवनात असतात, संघर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. तर संघर्षाला न घाबरता, न हार मानता आपण काय केलं पाहिजे, आपले प्रयत्न हे सुरूच ठेवले पाहिजे. आणि कसं आहे, स्वतःसाठी वेळ काढा. वेळ नाही हे कारण देणं योग्य नाही आहे. कारण वेळ कोणालाच नसतो मैत्रिणींनो. 24 तास दर दिवसाला आपल्याकडे 24 तास येतात, 24 तास निघून जातात. पण आपण त्या वेळेत काय करतो? 24 तासामध्ये तुम्ही स्वतःला विचारा, एखादी वही पेन तुमच्यासोबत ठेवा की तुम्ही आज 24 तासामध्ये काय केलं आणि कुठला आपला वेळ हा म्हणजे त्याचा फायदा केला का तो आपला वेस्ट गेला. आपण म्हणजे आजच्या 24 तासामध्ये, जो आजचा दिवस आहे, त्या 24 तासात आपण असं काय वेगळं केलेलं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही हे नक्की शोधा, लिहा आणि स्वतःला आरशासमोर स्वतः उभ्या राहा आणि स्वतःशी सेल्फ टॉक करायला शिका. जेव्हा तुम्ही असं करचाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या काय आतून जी जिद्द आहे, जी आपण म्हणून ना काय म्हणू, आतून पेटणे काय म्हणतात, ते तुम्हाला अनुभव येईल मैत्रिणींनो. हो, आणि स्वतःच्या ध्येयापासून भरकटणं हे काय पर्याय नाही आहे. हो, स्वतःचं ध्येय ठीक आहे, कालांतराने आपल्याला ते मागं पडलंय, लेकरांच्या जबाबदाऱ्या हे मस्ट आहे, हे मेन आहे, आपण प्रायोरिटी याला देतो आणि दिलीच पाहिजे. मीही त्याच मताची आहे. कारण माझी जर्नी मी उशिरा सुरू करण्यामागे माझं हेच कारण होतं की माझे लेकरं कसे लहान होते आणि त्यांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे, कारण मला असं वाटलं स्वतःला की त्या वेळेसाठी किंवा तेव्हा माझ्या लेकरांना काय माझी गरज आहे आणि मी त्यांना ते दिलंच पाहिजे. कारण त्यांचा तो हक्क आहे ना, की तो जो त्यांचं लहानपण आहे, त्यांचं बालपण, त्या कालावधीमध्ये आपण ॲज अ पॅरेंट, आई म्हणून, कारण वडिलांना जॉब असल्यामुळे ते देऊ शकत नाहीत वेळ, पण आई म्हणून मी माझं कर्तव्य ते समजलं मैत्रिणींनो. आणि मग मी काय केलं की माझं एज्युकेशन थोडंसं स्किपच होऊ दिलं. जसं त्याच्यानंतर मग आता कसे लेकरं हे मोठे झालेत आणि आलेला हा दिवस जाणाराच आहे. तर त्यामुळे काय केलं पाहिजे, आपण आपल्या स्वप्नांना, आपल्या ध्येयाला आपणच जागलं पाहिजे मैत्रिणींनो.
कोणीच आपल्याला असं म्हणणार नाही का गं तुझं हे स्वप्न होतं, का गं तू याच्यावरती नाही उतरली, प्रयत्न नाही केले. आपण आपले कारणं देत राहतो आणि समाज, जग, नातेवाईक हे कारणं मान्य करत राहतात. पण हे सोल्युशन नाही आहे मैत्रिणींनो. हो, स्वतःच्या स्वप्नासाठी, ध्येयासाठी जगा आणि वेळ काढा. जसं आपण दैनंदिन कार्य तर आपण करतोच ना. आपण कोणत्या कामाला स्किप करतो किंवा टाळाटाळ करतो? नाही करत ना. आपण प्रत्येक काम हे वेळेमध्ये करतो. दर दिवसाचं आपले ठराविक काम तर आपण करतोच ना. तर मग आपण स्वतःसाठी तुम्ही असं ठरवा की मला आज वेळ काढायचे, मी तासभर माझा अभ्यास करणार म्हणजे करणार. बरोबर, तुम्ही फक्त 7 दिवस हे करून पहा मैत्रिणींनो. नाही तुम्हाला 8व्या दिवशी त्याची स्वतः तुमचं शरीर, ब्रेन, तुमचं मन तुम्हाला सांगेल की आज काहीतरी समथिंग इज मिसिंग देअर. हो, म्हणजे आज काहीतरी मिस आउट झालेलं आहे, मिस होतंय. तर तेव्हा बरोबर तुम्ही काय अभ्यासाला बसणार. आणि हो, हे मी माझं म्हणजे स्वतःचा अनुभव आहे, मी तो घेतलेला आहे. आणि मला असं एकही दिवस असा जात नाही मैत्रिणींनो की मी म्हणजे अभ्यास नाही केला. तर मला खरंच करमत नाही, सांगायचं म्हणून नाही, पण मला खरंच त्या दिवशी करमत नाही किंवा काही कारणास्तव मी माझं म्हणजे बुक्स स्टडी नाही करू शकली किंवा एखादा ऑनलाईन व्हिडिओ, माझं हे कंटिन्यू सुरू असतं मैत्रिणींनो. फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून नाही, तर मी खरोखर त्या गोष्टी करत आली आणि इथूनही करत राहणार जोपर्यंत माझं ध्येय हे पूर्ण होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे माझी जेन्युइनमध्ये जी जर्नी आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही त्या जर्नीला खूप भरभरून प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल मी खरोखर तुमचे मनापासून आभार व्यक्त करते मैत्रिणींनो. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मग परत भेटूया आपण असे छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या स्वप्नांना हे ज्वलंत ठेवा आणि हो, स्वतःसाठी जगा मैत्रिणींनो. स्वतःसाठी वेळ काढा, वेळ द्या. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.